दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला कुठल्याही किमतीवर सोडलं जाणार नाही. अर्जुन राऊत. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपण म्हणतो की खरा भारत बघायचा असेल तर ग्रामीण भागात चला, आणि ग्रामीण भागाचा खरा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समित्या हे कर्तव्य, त्यांचे योगदान हे महत्त्वाचं आहे. आणि या पवित्र कर्तव्यात जर अधिकारी हरताळ फासत असतील आणि आपला भारत कमकुवत करत असेल तर कुठंतरी कठोर होण्याची वेळ आता अध्यक्ष महोदय आलेली आहे. माननीय बबनरावनी माननीय मंत्री महोदयांच्याविषयी अत्यंत भरभरून सांगितलं आणि आम्ही त्यांच्याविषयी निर्णय घेण्याच्या कुवतीविषयी निश्चितपणे आम्ही ऐकून आहोत, बघतोय. अध्यक्ष महोदय, सभागृहाचा एक सदस्य, ज्येष्ठ सदस्य, सभागृहातला मी एक सदस्य, ज्या माझ्या पंचायत समितीमध्ये, मी ज्या गावात ती माझी पंचायत समिती, या पंचायत समितीमध्ये आपण उत्तरामध्ये अंशतः खरं आहे असं मान्य करतो. अशा तक्रारी प्राप्त झाल्या अशा आपण मान्य करतो, तक्रारी प्राप्त झाल्या असं आपण मान्य करतो. समिती गठीत केली हे मान्य केलं, अहवाल यायला 15 दिवस लागतील हे मान्य केलं. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर माझा बेसिक 2-3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी, साहेब जरा मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय एक मिनिट, आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी ऑनलाईन पारदर्शक निधी वितरण प्रणाली लागू करण्याच्या संदर्भातला विचार शासनाच्या विचाराधीन आहे का, हा माझा पहिला मूळ प्रश्न. MRGSच्या माध्यमातून विहिरी आहे, गोठे आहे, पानंद रस्ते आहेत, यांना मंजुरी देण्यासाठी आणि मास्टर बिल काढण्यासाठी सर्रासपणे BDO आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10% घेतले जातात. हे मी शब्दावर तुम्हाला सांगायला तयार आहे. मी सांगतो, बबन लोणीकर सांगतात, या सभागृहाचे सदस्य, आणि अशी प्रथा आहे की सभागृहामध्ये एखादा सदस्य सांगत असेल तर ती गोष्ट खरी मानली पाहिजे. हे कधी काळी होतं अध्यक्ष महाराज, आज पुन्हा ते दाखवून द्या ना माननीय मंत्री महोदय. सर्व लाभार्थ्यांची यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, सर्व लाभार्थ्यांची तुम्ही डोर टू डोर जाऊन चौकशी करणार आहात का, त्यांचे जबाब घेणार आहात का? जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याकडून डोर टू डोर चौकशी करा की तुम्ही तुमचं बिल काढण्यासाठी पैसे दिले नाहीत का. जर अध्यक्ष महाराज एक बी जर म्हणला लाभार्थी की आम्ही पैसे दिले नाहीत, तर बबन लोणीकर मी सांगत ती सजा भोगायला तयार आहे. साजर ती आम्ही सजा भोगू. प्रत्येक जो लाभार्थी आहे या प्रत्येक लाभार्थ्याकडून अध्यक्ष महोदय पैसे घेतल्याशिवाय बिल काढल्याच गेले नाही, हा आमचा दावा अध्यक्ष महाराज. त्यामुळे शासनाच्या विविध योजना आहेत, दलित वस्ती आहे, तांडा वस्ती आहे, धनगर वस्ती आहे, बिले काढण्याचे 77% या ठिकाणी घेतले येते. मग एवढंच काय, प्रशासकीय खरेदी यामध्ये कमिशन, खरेदी टेंडरमध्ये कमिशन, बिल काढण्यासाठी कमिशन. अध्यक्ष महाराज, आमच्याकडं एक जिल्हा परिषदेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सलगर आहेत. या सलगर बाई तर आमच्या पालकमंत्र्या म्हणल्या होत्या की 10% माझे, पालकमंत्र्याला म्हणल्या होत्या. नारायणराव बरोबर आहे की नाही, पालकमंत्र्या बबनराव बरोबर की नाही, पालकमंत्र्याला म्हणली बाई की माझे 10% ठेवा. म्हणजे आता इतकी हिंमत जर एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची होत असेल तर या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा तत्काळ निलंबित या ठिकाणी केलं पाहिजे. मान्य मंत्री महोदयांनी या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबन करण्याची कारवाई या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय, ही माझी विनंती अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य खोतकर साहेबांनी सांगितलेला विषय गंभीर आहे. आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की प्रत्येक लाभार्थ्याकडून पैसे घेतलेत, त्याच्या घरोघरी जाऊन चौकशी करावी. या संदर्भात 45,000 लाभार्थी आहेत, 45,000 लोकांच्या घरी जाऊन चौकशी करायला, 45,000 लोकांच्या घरी जाऊन चौकशी करायला वेळ तर लागेल, थोडा वेळ द्या. मी सभागृहाला आश्वस्त करतो, जर चौकशीमध्ये तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये कुठली शंका घेऊ नका. कारवाईच नाही, निलंबन तर करेन, पण त्याच्यासोबत त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करेन. वेळ पडली तर जी कारवाई कराल. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार कुठल्याही किमतीवर सहन केला जाणार नाही.
आपण जे सांगितलं की ऑनलाईन प्रणालीनेच पेमेंट होतं, पेमेंट लाभार्थ्याच्या अकाउंटवर जातं. हे उद्योग करतात कुठं? हे फोटो काढणं, याचा रिपोर्ट करणं, बिल जे प्रणालीवर बिल देण्यासंदर्भात त्या विषय असतो त्यावेळी ते करतात. परंतु काल मी याच्या संदर्भात पंचायत समितीच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी पंचायत समितीचं गेट आहे त्या ठिकाणी 10x10चा बोर्ड लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट कुठल्याही हप्त्यासाठी कुठलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. असं जर पैसे कुणी मागितलं तर मी आमच्या सचिवांचा आणि माझा स्वतःचा दोघाचाही नंबर आम्ही त्या बोर्डवर पंचायत समितीमध्ये टाकणार आहे आणि त्या संदर्भात जर कुणाची कंप्लेंट आली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा कुठली योजना असेल याच्यामध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. त्यामुळं आदरणीय कोतकर साहेब, आपण सांगता ती माहिती आपण खरी मानत असताना आपल्याला मी पुन्हा सांगतो की जी तक्रार माझ्याकडे आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं जेव्हा चौकशी करतो, स्पेसिफिक कुठेही त्याच्या संदर्भात अशा कंप्लेंट संदर्भात स्पेसिफिक कुठेही सांगितलेलं नाही. माझं या संदर्भात माझी सभागृहाला विनंती आहे, आपण याची चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चौकशीचा अहवाल न येता, चौकशी न करता जर एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं तर त्याच्यावर आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती होते. मॅटमध्ये जातो, एका दिवसात स्टे मिळतो, त्याला म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला नाही, सांगण्याचा अधिकार दिला नाही आणि मग लगेच जाऊन स्टे मिळतो. मग सभागृहानं केलेल्या कारवाईला काय अर्थ उरत नाही. माझी विनंती आहे आपल्याला, चौकशीचा अहवाल येऊ द्या, त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही हाही शब्द या निमित्ताने मी सभागृहाला देतो. फक्त चौकशीचा अहवाल इथं येऊ द्या, आला की कारवाई करू. चला बबनराव थोडक्यात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली मी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली आणि माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या होत्या गट विकास अधिकारी पवार यांच्या विरोधात, माझ्याकडे आलेल्या तक्रारी, मंत्री महोदयांचा व्हिडिओ मी सीओना दाखवला. सीओच्या कार्यालयात मीटिंग झाली, सीओना सगळे पुरावे दिले. 1 वर्ष झाले जिल्हा परिषद सीओनी काहीही चौकशी केली नाही. 1 वर्ष चौकशी केली नाही. अध्यक्ष महोदय, जालना जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मंडळानं जो निधी दिलेला आहे 128 कोटी, 3 वर्ष खर्च झाले नाही. 3 वर्ष पैसे खर्च झाले नाही. मी हा अहवाल मंत्री महोदयांना दिला. 128 कोटी लॅप्स झाले आमच्या जिल्ह्याचे. आता ते 128 कोटी जे लॅप्स झाले ते कामं होऊन पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र झालेत, शाळा खोल्या झाल्यात. मंत्री महोदयांना मी पत्र दिलं की याची चौकशी करा. आमचे 128 कोटी लॅप झालेले आहेत, एकतर त्यांच्यावर कारवाई करा आणि 128 कोटी आता डिप्युटेशनं नाकारले. त्यांचं म्हणणे आम्ही एकदा पैसे दिले, आता डबल पैसे देता येणार नाही. या संदर्भात मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे. त्यांनी 128 कोटी खर्च झाले नाही, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मागच्या अधिवेशनात केली होती अध्यक्ष महोदय मी. तर मंत्री महोदयांना विनंती आहे, या सर्व जे दोषी आहेत, पैसा का खर्च होत नाही 3 वर्ष, पैसे का लॅप्स होतात, यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी. मंत्री महोदय उत्तर द्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला वारंवार सांगितले आहे, पुन्हा सांगतोय की या संदर्भात आपण जो विषय सांगितला मगाशी सन्माननीय कोतकर साहेबांनी सांगितलं, ते सलगर म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांची चौकशी करणार का? नक्की त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या अनुषंगानं जे कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण द्या, त्याच्यावर आपण चौकशी करू. सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी सांगितलं की 128 कोटी रुपयाचा निधी लॅप झालेला आहे. यासाठी जो दोषी असेल त्याची चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. आणि सभागृहात मी सांगितलं की घरकुलाच्या बाबतीत जे संदीप पवार म्हणून जे BDO आहेत, आता या BDOना चौकशी होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर पाठवू आणि त्याची चौकशी आपण करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याला आपण सस्पेंडही करू. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आपण सक्तीच्या रजेवर त्याला पाठवू आणि त्याच्यावर कारवाई करू. चला शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, आपण स्वतः एकदा उत्तर वाचा. अध्यक्ष महाराज, उत्तरात आपण काय म्हणताय? 15 जून 2026 रोजी आदेश दिला. 8 दिवसात
अध्यक्ष महाराज, एवढं आपल्या राज्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका की 8 दिवस 15 तारखेपासून कोणालाच मोजता येत नाही, सीओला मोजता येत नाही, अधिकाऱ्यांना मोजता येत नाही आणि उत्तर देताना मंत्री महोदयांना मोजता येत नाही. संबंधित दोन्ही सदस्य ते तर म्हणाले मी शपथ घेऊन सांगतोय, शपथ. माननीय सदस्य बबनराव लोणीकर ते सांगताय की 1 वर्षापूर्वी सीओंकडे बैठक झाली, व्हिडिओ दिले. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की चौकशी करण्याचा SOP काय असतो? चौकशी करणे म्हणजे काय? का आरतीचं ताट घेऊन त्या अधिकाऱ्याची आरती करून बोल बेटा खरं बोल तू प्रश्न खाल्ले का, की त्याला गुदगुल्या लावून विचारतात अध्यक्ष महाराज, की असा गुदगुल्या लावून विचारायचं अरे बोल बेटा तुझं काय म्हणणं आहे, असं आपण करतो का अध्यक्ष महाराज? आज जांच का मतलब किसी पे नहीं आएगी आज, इसका मतलब जांच. तपास म्हणजे काय अध्यक्ष महाराज? नाही मंत्री महोदय, म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन त्या लोकांना दिलं जाते जसं आरोपी आपण ठेवतो, पण एखादा आरोपी बदमाश असेल तर तो अंडाकृती बॅरेकमध्ये ठेवला जातो, तो गुन्हेगारच आहे. पण आपल्याला लक्षात आलं हॅबिच्युअल आहे, धोका आहे, तर त्याच्यासाठी अलग. आता यांच्यासाठी मला माहिती आहे तुम्ही अशा गुन्हेगारांना पोटाशी लावत नाही आणि पाठीशी ठेवत नाही, असा माझा समज आहे. पण तो खरा आत्ता करायचा आहे, आत्ता करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज ताबडतोब निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे, चौकशीवर प्रभाव होऊ नये म्हणून निलंबन आहे. आणि म्हणून आता तुम्ही BDOला निलंबित करा, मग पहा तुम्ही 8 दिवसात चौकशी अहवाल येते की नाही. हे जे थट्टा आहे ना सभागृहाची थट्टा हे बंद होईल. तुम्ही एकच शब्द वापरा की आम्ही आता निलंबित करून मग चौकशी करतो. पहा 8 दिवस नाही, उद्या सकाळी अहवाल येईल. आणि जेवढे पैसे दिले की नाही, माझ्या इकडे जागं होतं भाऊ, सर्वाच्या घरी जाऊन जाऊन पैसे त्याच्या बापाला द्यायला जाऊ. हे असे पैसे गरिबाचे जे घेणारे लोक आहे ना, मंत्री महोदय तुम्ही या संदर्भात निलंबन हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही घोषणा करावी निलंबनाची. मंत्री महोदय. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी आता सभागृहामध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, किसी पे नहीं आएगी आज उसी को कहते हैं जांच. माझंही म्हणणं तेच आहे की याच्यामध्ये कुणावर आज आलीच नाही पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सभागृहामध्ये मी सांगतो, आपण जे 1 वर्ष आपण मगाचपासून म्हणताय, तक्रार 25/5/2026 आलेली आहे. तक्रार 25/5/2026 आलेली आहे आणि त्या तक्रारीवर हा प्रश्न आलेला आहे. अजून तक्रारी आल्यानंतर फक्त 40 दिवस झालेले आहेत. आपण आल्यानंतर त्याची चौकशी जी लावलेली आहे, ते चौकशी लावलेली आहे ती 15/6/2026 लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो तक्रार आलेली आहे त्याच्यामध्ये एकच मी पॅरा वाचून दाखवतो. ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून अनेक गावामध्ये नळ जोडणी पूर्ण नसतानाही ठेकेदारांना देयके मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टक्केवारी घेतल्याचा संशय आहे. आता टक्केवारी घेतली म्हणलं नाही, त्याच्यात संशय आहे. त्याच्या पुढे सांगतो, इतर योजनामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यावरही भ्रष्टाचार व कमिशनबाजी झाल्याचा दाट संशय आहे. म्हणजे जी तक्रार आहे सन्माननीय सदस्य महोदय, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दाट संशय आहे. तक्रार झाल्याचा संशय, भ्रष्टाचार झाल्याचा संशय. मी आपल्याला क्लिअर सांगतो, तोच काय संदीप पवारच काय, या राज्यातला कुठलाही अधिकारी जो घरकुल किंवा या योजनामध्ये पैसे घेतो त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आणि याच्याही मध्ये मी सांगतो तुम्हाला, याच्यावरही सीओना तातडीनं सूचना देण्यात येतील. 8 दिवसाच्या त्याचा चौकशीचा अहवाल सीओ कडून मागून घेऊ आणि 8 दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई आपण करू. चला, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न